लोक अमर लोकांमध्ये मी राहतो, कारण मी उठता बसता झोपता म्हणजे 24 तास त्या सद्गुरूचं नामस्मरण करतो. कलियुग केवल नाम आधारा असं आपण म्हणतो, नामस्मरण पाहिजे म्हणतो, पण हे सतयुगामध्येच शिवाने गोरक्षाच्या रूपात, आता इथे नवनाथ झुंडी येते, पण गोरक्ष ह्या शब्दाचा अर्थ माहिती नसतो. गोरक्ष म्हणजे शंकराचं जितेंद्रिय रूप. नवनाथ ग्रंथ 350 वर्षापूर्वी लिहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये एवढं विस्तार मध्ये नाही, परंतु 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण यामधलं स्कंद मुनीनं लिहिलेलं स्कंद पुराण, त्या स्कंद पुराणामध्ये लिहिलेलं आहे, देवी देवता शंकराला विचारतात की गोरक्ष गोरक्षनाथ म्हणजे कोण आहे. तर त्यावेळेला शंकर भगवान देवी देवतांना सांगतात, अहमे वास्मी गोरक्षम, अहम एवास्मी गोरक्षम मद रूपम तन्निबोधत योग मार्ग प्रचाराय मया इदम रूपम धृतम. मीच गोरक्षनाथ आहे आणि माझंच रूप गोरक्षनाथ आहे. योग मार्गाच्या प्रचारासाठी मी हे रूप धारण केलेलं आहे. तर त्यांचा योग, त्यांची भक्ती आणि त्या भक्तीची शक्ती हे त्यांच्या नामस्मरणानं आणि ह्या दोन्हीच्या प्रतापानं, जो श्रद्धेनं आणि भक्तीने त्यांच्या दोन्हीची सेवा करेल त्याला त्या भक्तीची शक्ती लाभो. ही सद्गुरु गोरक्षनाथजी मायास्वरूपी मच्छिंद्रनाथजीच्या चरणी सहृदय मनापासून प्रार्थना. त्यांचा योग आपण सिद्ध पुरुषांचं चरित्र वाचतो, परंतु त्यांनी जे सिद्धांत रचून ठेवलेले, लोक गुरुचरित्राचं पारायण करतात, नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात, परंतु त्यांनी जे सिद्धांत मांडून ठेवलेले ते ग्रंथ कोणी वाचत नाही. गोरक्षनाथांनी लिहिलेले ग्रंथ सिद्ध सिद्धांत पद्धती, हठयोग प्रदीपिका, रसचंडाक्षू, रसायनवम, रस सिंधू सागर, माणसाला जिवंत करण्याची पण रसायनशास्त्रामध्ये हे जी केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र आहे, हे गोरक्षनाथांनी काढलेले. गोरक्षनाथांनी लघुशंका करून सोन्याचा डोंगर बनवलेला आहे. आपण लघुशंका केली तर सोन्याचा डोंगर बनतो का? गोरक्षनाथांच्या लघुशंकेची लॅब टेस्ट केली पाहिजे. त्यांच्या लघुशंकेमध्ये काहीतरी वेगळा पदार्थ असेल तर तो पदार्थ कुठला होता? तो रस गंधक मूरस पारा, नाग मार नागिनी क्यों दीजे, कंचन पर्वत करले सारा. संत ज्ञानेश्वर महाराजांची भावार्थ दीपिका, त्याच्यामध्ये सोनं बनवण्याची क्रिया होती, ती आज अलोप झालेली ती क्रिया आज मी तुम्हाला सांगतो. तो रस गंधे धातू विज्ञान आहे, मेटल सायन्स. तो रस गंधक मूरस पारा, नाग मार नागिनी को दीजे, कंचन पर्वत करले सारा. म्हणजे पूर्ण डोंगर सोन्याचा बनवण्याची, सोनं कसं बनवायची ती ही विधी आहे, जी गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितली, गहिनीनाथांनी जी निवृत्तीनाथांना सांगितली आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितली. ती सोनं बनवण्याची क्रिया ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये भावार्थ दीपिकेमध्ये लिहिलेली होती, परंतु ती गुप्त झाली. ती ही क्रिया आहे, परंतु ह्याचा अर्थ कळला पाहिजे. तो रस म्हणजे 1 तोळा, गंधक, मूरस म्हणजे 1 मासा, पारा बद्ध केला पाहिजे. 1 तोळा गंधक म्हणजे सल्फर, त्याचं जे सोमल नावाचं रसायन बनतं, ते द्रावण बनवलं जातं, त्याच्यामध्ये ते टाकावं लागतं. ते सोमल नावाचं रसायन बनवण्यासाठी नाग मार नागिनी को दीजे, इथं लोक फसतात. नाग ह्याचा अर्थ काय आणि नागिन ह्याचा अर्थ काय? नाग म्हणजे साप नाही, हे धातू विज्ञान आहे. संस्कृत मध्ये शिस गोळीत, बंदुकीच्या गोळीत असतं ना शिस, त्या शिशाला नाग म्हणतात आणि शिशाचा स्त्रीलिंगी धातू म्हणजे कथिल. शिशाचं द्रावण बनवायचं, त्याच्यात कथिलाचं द्रावण मिक्स करायचं आणि त्यात सल्फर आणि ती पाऱ्याची गुटिका टाकून तुम्ही पाहिजे तेवढं तांब टाका, ते सोनं बनेल. ही क्रिया तुम्हाला कोणीही सांगणार नाही.
हे नाथपंथाचं जे गुपित आहे मोठ्या मोठ्या सिद्ध पुरुषांकडे आहे. आणि हेच गुपित भावार्थ दीपिकेमध्ये संत ज्ञानेश्वरी महाराजांनी पण लिहिलेलं होतं, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, परंतु ते गुप्त झालं. गोरक्षनाथांची वाणी समजण्यासाठी त्यांची वाणी समजली पाहिजे. कारण त्यांची जी भाषा आहे, मागधी, अर्ध मागधी, पाली, नेपाळी, सगळ्या भाषा मिक्स आहेत. मरो रे योगी मरो, मरण है मीठा, तीस मरणी मरो जिस मरणी गोरक्ष मर्दी का. एक माणूस भव त्यागाला वैतागून गोरक्षनाथांकडे आला. माझी आत्महत्या करण्याची इच्छा आहे. तो माणूस काय म्हणाला, माझी आत्महत्या करण्याची इच्छा आहे. गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे, कर आत्महत्या. पण तो आत्महत्या करू शकत नाही. कसं काय? प्रत्येक साधू संतांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की आत्महत्या करणं पाप आहे, आत्महत्या केल्यानंतर भूत योनी प्राप्त होते, आणि तुम्ही सरळ सांगताय की कर आत्महत्या. गोरक्षनाथ म्हणाले, आत्म्याची हत्या कुणीच करू शकत नाही. आत्मा अजरामर आहे. तू हे शरीर संपवशील, परंतु आत्म्याला संपवू शकत नाही. त्यावेळेला गोरक्षनाथ म्हणाले, मरो रे योगी मरो, मरण है मीठा. मृत्यू खूप गोड आहे. तीस मरणी मरो जिस मरणी गोरक्ष मर्दी था. आता ह्याचा अर्थ सर्वसामान्य माणूस काय लावतो की जसे गोरक्षनाथ मेले तसे तुम्ही मरा, असा ह्याचा अर्थ नाही. दीठा ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. अशा मृत्यूनं मरा ज्याच्यातून तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल, गोरक्षनाथाचं दर्शन होईल, शंकराचं दर्शन होईल, त्या परमतत्वाचं दर्शन होईल. त्यांनी जिवंतपणे आपल्या आत्म्याला मारण्याची कला त्यांनी शिकवली, आत्महत्या करण्याची कला नाही शिकवली. आत्मा कसा जागृत करायचा, आत्मा मेल्याशिवाय आत्मा जागृत होत नाही. 5 तत्व आणि 5 तत्वाच्या 25 प्रकृती, आणि 25 प्रकृतीमध्ये आळस, भय, निद्रा असे 25 गुण, 13 गुण स्त्रीचे, 12 गुण पुरुषाचे असतात. चित्तवृत्तींचा निरोध केल्यानंतरच आपण त्या जागृत सुषुप्ती तुर्या आणि ते तुर्याभूत अवस्थेत गोरक्षनाथ पोहोचत होते. परंतु कमीत कमी आपण त्यांच्या नामस्मरणाने सुषुप्ती अवस्थेला तरी प्राप्त करू शकतो. माणूस जागतो, त्याचे डोळे उघडे असतात, त्याला हे जग दिसतंय. परंतु माणूस झोपतो त्यावेळेस त्याचे डोळे बंद असतात, तरी त्याला स्वप्न दिसतं, जागृत स्वप्न. मग त्यावेळेला कुठली दृष्टी काम करते? तर दृष्टी जी असते, लोक म्हणतात की देव दिसत नाही, देव आम्हाला दाखवा. जो भाविक माणूस आहे, ज्याला गुरुचं ज्ञान आहे, तो मान्य करेल की देव आहे. परंतु जो नास्तिक माणूस आहे त्याने पण मान्य केलं पाहिजे. आपल्या